हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, आपण लास्ट लेक्चर मध्ये आपला जो रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर आहे त्या रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरचा थेरॉटिकल पार्ट कंप्लीट केला होता आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्सचं न्यूमरिकल एक्झाम्पल्स. ठीक आहे. सो पहा, रोटेशनल डायनॅमिक्सचा जो पार्ट आपण आतापर्यंत कंप्लीट केलेला आहे त्यामध्ये जेवढे फॉर्म्युले आपण स्टडी केलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा ते फॉर्म्युले तुम्हाला रिवाइज करायचे आहेत. ओके. लास्ट लेक्चर मध्ये एक ऍक्सेलरेशन साठीचं इक्वेशन तुम्हाला डिराईव्ह करायला सांगितलं होतं. अशा प्रकारच्या इन्क्लाइंड प्लेन वरती, ठीक आहे, इन्क्लिनेशन थिटा दिलेलं होतं. अशा प्रकारच्या इन्क्लाइंड प्लेन वरती ग्राउंड पासून एच एवढ्या हाईट पासून एका ऑब्जेक्टची प्युअरली रोलिंग मोशन होत होती. त्या रोलिंग मोशनचं ऍक्सेलरेशन मी तुम्हाला होमवर्क मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी सांगितलं होतं. बऱ्याच जणांनी नोट्स मध्ये ते पोस्ट केलेलं आहे आणि ते आन्सर करेक्ट सुद्धा आहे. ज्याच्या आन्सर मध्ये काही करेक्शन्स होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. ओके. सो आपण थेरॉटिकली हे लास्ट डेरिव्हेशन होतं. पहा, इन्क्लाइंड प्लेन वरती जी रोलिंग मोशन आपण स्टडी केली दॅट वॉज द लास्ट पॉइंट ऑफ द रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरचा तो लास्ट पार्ट होता. ओके. आज आपण न्यूमरिकल एक्झाम्पल्सला स्टार्ट करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स मला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करून स्टडी केलं होतं. त्यामधला एक पार्ट होता सर्क्युलर मोशनचा आणि त्यानंतरचा पार्ट होता रोटेशनल मोशनचा. त्यांचा डिटेल स्टडी आपण केलेला आहे. त्यामधले जेवढे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत ते सगळे फॉर्म्युले सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित लर्न करायचे आणि नंतरच न्यूमरिकल एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचा ट्राय करायचा आहे. ओके. तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्टली न्यूमरिकलला स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण थोडं कायनेमॅटिक इक्वेशनला रिवाइज करूया जे आपल्याला रिक्वायर्ड आहेत न्यूमरिकल्स सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. सो न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन्स वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन 11th स्टँडर्ड लॉज ऑफ मोशन. 11th स्टँडर्ड मध्ये लॉज ऑफ मोशनचा स्टडी केला होता आपण. त्यामध्ये कायनेमॅटिक इक्वेशन्स स्टडी केले होते. कोणते कोणते होते ते? फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन होतं V equals to U plus AT. Okay. Second kinematic equation S equals to UT plus half AT square. Third kinematic equation V square equals to U square plus 2AS. स्टडी केले होते आपण. ओके. त्यामध्ये V म्हणजे फायनल वेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, A म्हणजे ऍक्सेलरेशन, T म्हणजे टाइम, S म्हणजे डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स. ठीक आहे. या टर्म्स आहेत. आता आपल्याला काय करायचंय? त्या कायनेमॅटिक इक्वेशनची अँग्युलर अॅनालॉजी स्टडी करायची आहे. म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला माहितीये आपण अँग्युलर टर्म्स युज करतो. इथं जे कायनेमॅटिक इक्वेशन आपण लिहिलेत मी ते लिनियर टर्म्स मध्ये लिहिलेत. इथं जे कायनेमॅटिक इक्वेशन लिहिलेत ते लिनियर टर्म्स मध्ये लिहिलेत. त्यांना आपण त्यांच्या अँग्युलर अॅनालॉजीच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणार आहोत. ओके. सो पहा, लक्षात घ्या, वेलॉसिटी साठी अँग्युलर अॅनालॉजी काय आहे? अँग्युलर वेलॉसिटी. ऍक्सेलरेशन साठी अँग्युलर ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट साठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. त्या टर्म्स मध्ये लिहायचे. ओके. आता फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन कसं येईल पहा. व्ही म्हणजे काय? फायनल वेलॉसिटी. सो फायनल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने डिनोट करायची. यू म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी. सो इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 0 ने डिनोट करणार. प्लस ए म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन. इथं अँग्युलर ऍक्सेलरेशन घ्यायचंय अल्फा मल्टिप्लाइड बाय टी. ओके. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन. आता सेकंड पार्ट. एस म्हणजे काय? लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके. त्याचा अॅनालॉगस काय आहे? थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे थिटा काय? यू म्हणजे काय पहा इथं? इनिशियल वेलॉसिटी. तर आपल्याला इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी घ्यावं लागेल ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा टी चा स्क्वेअर. ओके. आणि थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय बनेल? व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2AS. हे कायनेमॅटिक इक्वेशन बनेल ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू थिटा. प्लस 2 अल्फा इंटू थिटा. ओके. काय केलं पहा. व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, त्या जागी फायनल अँग्युलर वेलॉसिटी पुट केली. यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, त्या जागी इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी पुट केली. ए ऍक्सेलरेशन, त्याला रिप्लेस केलं अँग्युलर ऍक्सेलरेशन. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, त्याच्या जागी पुट केलेलं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो काय केलंय? आपल्याकडे जे कायनेमॅटिक इक्वेशन्स होते त्या कायनेमॅटिक इक्वेशनला त्यांच्या अँग्युलर अॅनालॉजीच्या टर्म्स मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याला तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकता. काय करावं लागेल? फक्त इथं ओमेगा बार, ओमेगा 0 बार हे अशा प्रकारे लिहावं लागेल. ओके. सो असं आपल्याला सध्या तरी त्याच्या फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता आहे. पहा काय केलंय. वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन 11th स्टँडर्ड लॉज ऑफ मोशन चॅप्टर
अबाउट दी न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन्स. न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन बद्दल आपण स्टडी केला होता. त्याचीच अँग्युलर फॉर्म मध्ये अनालॉजीच्या टर्म्स मध्ये आपण त्या इक्वेशनला रिप्रेझेंट केलेले. म्हणजे आपण व्हेलॉसिटीला अँग्युलर व्हेलॉसिटीनं रिप्लेस केलं, डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंटनं रिप्लेस केलं, त्यानंतर ऍक्सेलरेशनला अँग्युलर ऍक्सेलरेशननं. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपल्याला सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यांचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करताना हे इक्वेशन त्या ठिकाणी लागणार आहेत. यांना आणखी एका वेगळ्या प्रकारे लिहिलं जाऊ शकतं, ते कसं पहा. पहिल्यांदा इकडे लक्षात घ्या, इथं युनिट्स काय असणार आहेत, ओमेगा आणि ओमेगा 0 हे व्हेलॉसिटीज आहेत. थिटा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, थिटा हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. ओमेगा आणि ओमेगा 0 अँग्युलर व्हेलॉसिटीज आहेत आणि अल्फा अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे. सो थिटाचं युनिट काय असणार आहे एसआय सिस्टीम मध्ये, रेडियन. मग थिटा म्हणजे जर डिस्प्लेसमेंट तुम्ही रेडियन मध्ये घेतलं, लक्षात घ्या, थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अल्फा काय अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके, मग थिटा जर तुम्ही रेडियन मध्ये घेतलं तर जे ओमेगा आणि ओमेगा 0 येणार आहेत व्हेलॉसिटीज, अँग्युलर व्हेलॉसिटीज, त्या रेडियन पर सेकंद मध्ये येतील आणि अल्फा जो येईल तो रेडियन पर सेकंद स्क्वेअर मध्ये येईल. क्लिअर आहे? पहा, आपण काय केलं, कायनेमॅटिक इक्वेशन्सला अँग्युलर अनालॉजीच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस केलंय. त्यामध्ये थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं. तर इथं युनिट बद्दल बोलूयात थोडं. थिटा जर तुम्ही रेडियन मध्ये एक्सप्रेस केला, थिटा म्हणजे अँगल असतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, आपण स्टडी केले सर्क्युलर मोशन मध्ये, की समजा इनिशियली पार्टिकलचा पोझिशन वेक्टर अशा प्रकारचा आहे, म्हणजे इनिशियली पार्टिकल या पॉइंटला आहे, त्याचा पोझिशन वेक्टर टी टाइम नंतर इथं आला, तर हे जे अँगल असणार आहे इथं थिटा, हे त्याचं त्या टी टाइम मधलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे, ज्याचा एसआय सिस्टीम मध्ये युनिट आपण रेडियन घेतो. जर अँगल तुम्ही रेडियन मध्ये घेतला तर ओमेगा आणि ओमेगा 0 तुम्हाला रेडियन पर सेकंद मध्ये घ्यावे लागतील आणि अल्फा रेडियन पर सेकंद स्क्वेअर मध्ये घ्यावा लागेल. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट. याला वेगळ्या फॉर्म मध्ये सुद्धा आपण एक्सप्रेस करू शकतो, याला पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्यायचे. याला वेगळ्या फॉर्म मध्ये कसं एक्सप्रेस करू शकतो ते लक्षात घ्या व्यवस्थित. अँग्युलर व्हेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये न सांगता आपण त्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये सांगू शकतो. आपल्याला माहिती आहे ओमेगा जो असतो इट इज अ 2πn, त्यातलं n म्हणजे काय असतं, फ्रिक्वेन्सी, म्हणजेच काय असतं, रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. जर आपण त्याच्या एसआय सिस्टीमचा यूज केला तर याला लक्षात ठेवा. आपण हा ओमेगाचा फॉर्म्युला सर्क्युलर मोशन मध्ये पाहिला होता, 2πn, वेअर n इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. ती एक्सप्रेस केली जाते रिव्हॉल्युशन्स पर सेकंद मध्ये. आता लक्षात घ्या, आपण काय करतो, समजा एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. एक रिव्हॉल्युशन जर कंप्लीट झालं तर आपण म्हणतो अँगल किती आहे, 2π रेडियन. ओके, त्यानंतर 2 रिव्हॉल्युशन कंप्लीट झाले तर अँगल किती म्हणतो, 4π रेडियन. अशा प्रकारे 6π रेडियन, अशा प्रकारे अँगल 2π रेडियनच्या फॉर्म मध्ये वाढत जाईल त्या टाइम्स मध्ये, 2π रेडियनच्या टाइम्स मध्ये. ओके, म्हणजे एक रिव्हॉल्युशन झालं तर अँगल 2π रेडियन, 2 रिव्हॉल्युशन झाले तर अँगल 4π रेडियन. म्हणजे आपण अँगलला रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्येही सांगू शकतो किंवा रेडियनच्या टर्म्स मध्येही सांगू शकतो. म्हणजे मला अँग्युलर डिस्प्लेसमेंट सांगायचं आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. एखाद्या ऑब्जेक्टनं समजा अशा प्रकारचे एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन केलेलं आहे, या सर्कलवरती तो रिव्हॉल्व होतोय आणि या पॉइंट पासून जाऊन तो परत त्या पॉइंटला आला, म्हणजे त्याचं एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन झालं. काय झालं, त्याचं एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन झालं. मग मला जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याचं विचारलं, त्याचं जर मला अँग्युलर डिस्प्लेसमेंट विचारलं त्या कम्प्लीट एका रिव्हॉल्युशन मध्ये, तर मी काय सांगणार, 2π रेडियन, किंवा मी 1 रिव्हॉल्युशन असंही त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट सांगू शकतो. ओके, हे वेगवेगळे युनिट झाले. पहा, 2π रेडियन मध्ये आलं आणि रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये काय आलं, 1 रिव्हॉल्युशन. समजा याचं काय झालेलं आहे, हाफच रिव्हॉल्युशन झालं, म्हणजे इथून निघाला आणि इथपर्यंत आला, ए पासून बी पर्यंत आला, म्हणजे हाफ रिव्हॉल्युशन झालं. सो हाफ रिव्हॉल्युशन साठी तुम्ही थिटा काय सांगणार, पाय रेडियन. हाफ रिव्हॉल्युशन साठी आपण डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स आहेत, म्हणजे हाफ रिव्हॉल्युशन झालं, इथून इथपर्यंत आला, सो अँगल किती झाला, पाय रेडियन. याला मला रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये सांगायचं असेल तर मी काय सांगणार, हाफ रिव्हॉल्युशन. ओके, अशा प्रकारे तुम्ही अँगलला, थिटाला रेडियन मध्ये एक्सप्रेस करू शकता
किंवा नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करू शकता. इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. कॅल्क्युलेशन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, ते टाळायचं असेल त्याला व्यवस्थित समजून घ्या. पहा, आपल्याकडे अँग्युलर क्वांटिटीज आहेत थीटा, ओमेगा आणि अल्फा. ओके, थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी आणि अल्फा आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके, मग त्यामध्ये थीटाच्या युनिट बद्दल आपण बोलतोय. थीटा रेडियन मध्ये एक्सप्रेस केलं जाऊ शकतं किंवा असं रिव्हॉल्युशन मध्ये. म्हणजे मला एखाद्या ऑब्जेक्टनं रिव्हॉल्युशन त्याने 2 कम्प्लीट केलेत आणि मला जर विचारलं त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे, तर मी सांगेल 4 पाय रेडियन किंवा डायरेक्टली 2 रिव्हॉल्युशन हेच त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं. ओके, सो आता इथं एक इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की तुम्ही नंबर ऑफ रिव्हॉल्युशन सांगताय म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली कशाबद्दल माहिती सांगताय? थीटाबद्दल. कशाबद्दल सांगताय? थीटाबद्दल. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी काय सांगितलं, जर तुम्ही थीटा रेडियन मध्ये घेतला तर ओमेगा तुम्हाला रेडियन पर सेकंद मध्ये घ्यावा लागेल आणि अल्फा तुम्हाला रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये घ्यावा लागेल. ओके, क्लिअर आहे? परंतु तुम्हाला ओमेगा घ्यायचा नाहीये. क्वेश्चन मध्ये फक्त एन बद्दल बोललेलं आहे. कशाबद्दल? एन म्हणजे रिव्हॉल्युशन पर सेकंद बद्दल. पहा, ओमेगा रेडियन पर सेकंद मध्ये याचा अर्थ थीटा रेडियन मध्ये आणि अल्फा रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्येच आपल्याला घ्यावा लागेल. परंतु समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ओमेगाची आवश्यकताच नाहीये, फक्त रिव्हॉल्युशन पर सेकंद बद्दल बोललं, एन बद्दल, तर तिथं जेव्हा तुम्ही ओमेगा ऐवजी एन घेता, ओमेगा ऐवजी जेव्हा तुम्ही एन घेता म्हणजे फ्रिक्वेन्सी घेता, तेव्हा ओमेगा ऐवजी एन घेता म्हणजे फ्रिक्वेन्सी घेता, त्या कंडिशन मध्ये थीटाचं युनिट रेडियन न घेता नंबर ऑफ रिव्हॉल्युशन घ्यावं लागेल. पहा, थीटाचं युनिट काय घ्यावं लागेल? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, तर हे इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचंय, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला जी त्याची अँग्युलर स्पीड आहे ती ओमेगाच्याच टर्म्स मध्ये देतील असं काही नाहीये. कधी कधी ती तुम्हाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतो आपण त्या टर्म्स मध्ये म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये म्हणजे एनच्या टर्म्स मध्येही दिली जाऊ शकते. याला थोडं कन्क्लूड करायचं असेल तर असं करताय. लक्षात घ्या की पर्टिक्युलरली आपल्याकडे 3 क्वांटिटीज आहेत, थीटा, त्यानंतर ओमेगा आणि अल्फा. थीटा रेडियन मध्ये आला तर ओमेगा रेडियन पर सेकंद मध्ये घ्यायचं आणि अल्फा रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये घ्यायचा. याला व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, थीटा रेडियन मध्ये, ओमेगा रेडियन पर सेकंद मध्ये, तेव्हा अल्फा रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये. मात्र थीटा जर तुम्हाला पर्टिक्युलरली नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये दिला, एन म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये, तर तिथं तुम्हाला ओमेगा ऐवजी एन घ्यावं लागेल. म्हणजे एन कशामध्ये येईल? रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये. पहा, थीटा रेडियन मध्ये तर त्याच्या रिलेटेड आपण ओमेगा घेतला रेडियन डिवायडेड बाय सेकंद. इथं थीटा नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये म्हणजे नुसतं रिव्हॉल्युशन्स लिहितो मी इथं, तर एन येईल रिव्हॉल्युशन पर सेकंड. म्हणजे एक प्रकारची ही स्पीडच आहे. जसं ओमेगा रेडियन पर सेकंद मधली स्पीड आहे, ही रिव्हॉल्युशन पर सेकंद मधली स्पीड आहे, ज्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणत असतो. व्यवस्थित लक्षात घ्या, ओमेगा रेडियन पर सेकंद मध्ये स्पीड आहे, तसं एन म्हणजेच ज्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो ती सुद्धा रिव्हॉल्युशन पर सेकंडच्या फॉर्म मध्ये एक प्रकारची स्पीडच आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्या कंडिशन मध्ये जो अल्फा येईल तो रिव्हॉल्युशन पर सेकंड स्क्वेअरच्या टर्म्स मध्ये येईल. या दोघाला व्यवस्थित ऑब्झर्व करा. ठीक आहे, या दोघाला व्यवस्थित ऑब्झर्व करा. थीटा रेडियन मध्ये तेव्हा जी तुम्हाला व्हेलॉसिटी घ्यायची ती अँग्युलर व्हेलॉसिटी रेडियन पर सेकंड मध्ये आणि अँग्युलर ऍक्सलरेशन रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये. जर तुम्हाला ओमेगा ऐवजी काही क्वेश्चन मध्ये डायरेक्टली एनची व्हॅल्यू रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये दिली असेल आणि जिथं ओमेगा विचारला पण नसेल, तर त्या कंडिशन मध्ये असं समजायचं की जी रिव्हॉल्युशनची टोटल संख्या दिली आहे, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, तो आपला थीटा असणार आहे. टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन थीटा असेल आणि रिव्हॉल्युशन पर सेकंद एन असेल आणि रिव्हॉल्युशन पर सेकंड स्क्वेअर म्हणजे अल्फा हे ऍक्सेलरेशन असेल. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होतं, तर तिथं आपल्याला पर्टिक्युलरली एन रिव्हॉल्युशन पर सेकंद मध्ये दिलेलं असतं आणि आपण अल्फाची व्हॅल्यू डायरेक्टली रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये घेऊन टाकतो. हे चुकीचं होऊन जातं. त्यामुळे या दोन्ही युनिट्सच्या फॉर्म मध्ये ऍक्च्युअली यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहितीये की ओमेगा हे 2 पाय एन असतं, मात्र यांना सेपरेटली अशा प्रकारे यांच्या युनिटच्या टर्म्स मध्ये लक्षात ठेवायचे. ओके, कन्फ्युजन दूर झाला असेल ऑब्व्हियसली. आता तर या एनचा विचार जर आपण केला, एनच्या टर्म्स मध्ये जर तुम्ही अँग्युलर स्पीड कन्सिडर केली, तर तिथं तुम्हाला कायनेमॅटिक इक्वेशन कशी मिळतील, तर तिथं पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन बनेल एन इक्वल्स टू एन झिरो प्लस अल्फा टी. ओके,
कन्फ्युजन टाळण्यासाठी समोरचे पण लिहितो, ओमेगा इक्वल्स टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी, याला अशा प्रकारे रिप्लेस करता येईल. त्यानंतर आपलं दुसरं काय होतं, थिटा इक्वल्स टू ओमेगा 0 टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. हे कसं बनेल, थिटा म्हणजे थिटाच राहील फक्त नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये. इथं तो रेडियनच्या फॉर्म मध्ये, इथं तो नंबर ऑफ रिव्हॉल्युशनच्या फॉर्म मध्ये. मग इथं येईल ओमेगा 0 ऐवजी n0 टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. आणि थर्ड लिहिण्यासाठी इथं थर्ड काय असणार आहे, ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू ओमेगा 0 स्क्वेअर. ओके, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as नुसार हे येईल 2 अल्फा थिटा. तर इथं येईल n स्क्वेअर इक्वल्स टू n0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थिटा. ओके, या इक्वेशन्स मध्ये थिटा हा रिव्हॉल्युशनच्या फॉर्म मध्ये, n हे रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये आणि अल्फा हा रिव्हॉल्युशन पर सेकंड स्क्वेअर मध्ये. ओके, आणि या इक्वेशन्स मध्ये थिटा हा रेडियन मध्ये, ओमेगा हा रेडियन पर सेकंड मध्ये आणि अल्फा हा रेडियन पर सेकंड स्क्वेअरच्या टर्म्स मध्ये. ठीक आहे, सो आय होप आता तुम्हाला हे एकदम क्लिअरली समजलं असेल की कायनेमॅटिक इक्वेशन जेव्हा आपण अँग्युलर अनालॉजी मध्ये जेव्हा एक्सप्रेस करतो तेव्हा तुम्ही या प्रकारे किंवा या प्रकारे यूज करू शकता. इट टोटली डिपेंड्स ऑन द गिव्हन कंडिशन्स. गिव्हन डाटा कशा प्रकारचा आहे त्यावरती ते टोटली डिपेंड असणार आहे. ओके, सो व्यवस्थित याला नोट डाऊन करायचंय. याचा वापर आपल्याला न्यूमरिकल एक्झाम्पल मध्ये करावाच लागतो, याचा किंवा याचा. यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आणि याच्यावरती एमसीक्यूज विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके, सो व्यवस्थित करायचं याला. आता आपण काय करणार आहोत, डायरेक्टली न्यूमरिकल सॉल्व्ह करूया. पहा, तुमच्या चॅप्टरच्या शेवटी जो रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर तुम्हाला दिलाय त्याच्या शेवटी वेगवेगळ्या जॉमेट्रिक शेप असलेल्या ऑब्जेक्टचे मोमेंट ऑफ इनर्शियाज वेगवेगळ्या ऍक्सिसच्या अबाउट दिलेले. ते पाठ करण्याऐवजी ते कसे आले असतील याचा विचार करा. तिथं पॅरलल परपेंडिक्युलर ऍक्सिस कशा प्रकारे यूज केला असेल याचा सुद्धा व्यवस्थित विचार करा, तुम्हाला ते समजून जाईल. ओके, आता आपण न्यूमरिकल एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. माझ्याकडे पेजवरती मी तुमच्या टेक्स्ट बुकचे, जे आपलं 12th स्टँडर्डचं फिजिक्सचं टेक्स्ट बुक आहे त्याचे क्वेश्चन्स लिहिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करूयात. लक्षात घ्या, एक्झरसाइज मध्ये जायचं. हा, इथून पुढे लेक्चर पाहताना, आजच्या लेक्चरचा इथून पुढचा पार्ट पाहताना टेक्स्ट बुक समोर ठेवायचे, कारण क्वेश्चन तुमच्या समोर असणं आवश्यक आहे. तुमच्या एक्झरसाइज मधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे, जो 24 किंवा 25 पेज नंबर वरती असेल, स्टार्टिंगला 24 असेल, पुढे काही क्वेश्चन 25 पेज वरती असतील. सो पेज नंबर 24-25 वरचा क्वेश्चन नंबर 2 एक्झरसाइज मधला, त्यात सब क्वेश्चन 12 पासून न्यूमरिकल्स आहेत. 12च्या पुढे त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स आहेत, हे व्यवस्थित लक्षात घ्यायचे. ओके, 12 पहा, पेज नंबर 24-25 वरती जो एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2 दिलाय त्यात सब क्वेश्चन 11 पर्यंत थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत आणि क्वेश्चन नंबर 12 अँड सो ऑन जे पुढचे क्वेश्चन्स आहेत ते प्रॉब्लेम्स आहेत किंवा न्यूमरिकल्स आहेत जे आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर क्वेश्चन साठी तुम्हाला समोर बुक ठेवून बसायचं आहे आणि मग क्वेश्चन तिथून रीड करायचा आहे. सो त्यातला मी पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 13 घेत आहे, जो इझी जाईल आपल्याला. सो सुरुवात थोडी इझी क्वेश्चन पासून झाली पाहिजे. सो क्वेश्चन नंबर 13 पहा, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्ही रीड करायचा आहे. मी गिव्हन काय आहे ते तुम्हाला डायरेक्टली समजून सांगतो. एक अशा प्रकारची ग्रामोफोन डिस्क आहे, त्यांनी क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलंय. एक अशा प्रकारची ग्रामोफोन डिस्क आहे. त्या ग्रामोफोन डिस्कचा डायमीटर 1 मीटर आहे. म्हणजे इथून इथपर्यंत हे जे डिस्टन्स असतं, ज्याला आपण रेडियस म्हणतो, ती किती येईल, ती येईल 0.5. म्हणजे त्याला आपण असं लिहूयात 1/2 मीटर. सो रेडियस किती येईल ग्रामोफोन डिस्कची, मी ज्याला कॅपिटल आर न डिनोट करतोय, ती येईल 0.5 मीटर. ग्रामोफोन डिस्क माहितीये, पहिले म्युझिक मध्ये ती रोटेटिंग डिस्क वापरली जायची. असो, आपल्याला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. एक डिस्क रोटेट होते एवढं लक्षात ठेवा. आणि त्या ग्रामोफोन डिस्क वरती एक क्वाइन ठेवलेला आहे. अशा प्रकारे एक क्वाइन ठेवलाय. आता त्या क्वाइनचं जे सुरुवातीला डिस्टन्स आहे ग्रामोफोन डिस्कच्या सेंटर पासून त्या क्वाइनचं जे इनिशियली डिस्टन्स आहे ते त्यांनी क्वेश्चन मध्ये देताना पाय सेंटीमीटर दिले, ज्याला घेऊन कॅल्क्युलेशन केले तर आन्सर येत नाही. परत एकदा ऐका, क्वेश्चन मध्ये गिव्हन आहे एक ग्रामोफोन डिस्क, ज्या ग्रामोफोन डिस्कचा डायमीटर 1 मीटर आहे, म्हणजे रेडियस 0.5 मीटर आहे. ओके,
मात्र त्यांनी एक पॉइंट त्यामध्ये असा मेन्शन केलेला आहे की तो जो कॉइन आहे तो इनिशियली सॉरी एक मिनिट, इथं गिवन डाटा मी दुसऱ्याच क्वेश्चनचा रीड केलाय. ओके, सो इथं ग्रामोफोन डिस्क जी दिली आहे तिची रेडियस 8 सेंटीमीटर दिली आहे, डायरेक्टली रेडियस दिलेली आहे. ग्रामोफोन डिस्कची रेडियस 8 सेंटीमीटर दिली आहे. 13 क्वेश्चन पहा, मी 12चा गिवन डाटा इथं रीड केला होता. ओके, सो ग्रामोफोन डिस्कची रेडियस दिली आहे 8 सेंटीमीटर आणि त्या डिस्क वरती एक कॉइन ठेवलाय, ज्या कॉइनचं सेंटर पासून ग्रामोफोन डिस्कच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स त्यांनी पाय सेंटीमीटर दिलंय, ज्याला घेऊन कॅल्क्युलेशन केले तर बुकमध्ये दिलेला आन्सर येत नाही. बुकमध्ये दिलेला आन्सर येण्यासाठी कॉइनचं जी इनिशियल पोझिशन आहे ते डिस्टन्स सेंटर पासून तुम्हाला 2 सेंटीमीटर घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल? 2 सेंटीमीटर. तर गिवन डाटामध्ये हा चेंज करायचा आहे. कोणत्या गिवन डाटामध्ये? त्यांना असं मेन्शन केलंय, इनिशियली द सेंटर ऑफ कॉइन इज 5 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर ऑफ ग्रामोफोन डिस्क. हा जो कॉइन आहे या कॉइनचं सेंटर ग्रामोफोन डिस्कच्या सेंटर पासून 5 सेंटीमीटर वरती न घेता 2 सेंटीमीटर वरती आहे असं कन्सिडर करा. ओके, सो स्मॉल आर ची व्हॅल्यू मी घेतली 2 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर इज द रेडियस ऑफ ग्रामोफोन डिस्क आणि कॉइनच्या डिस्टन्स वरती आहे ते डिस्टन्स आहे 2 सेंटीमीटर. मग इथं विचारलंय काय पहा, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, जेव्हा ग्रामोफोन डिस्क रोटेट व्हायला लागेल तर सेंट्रीफ्युगल फोर्समुळे कॉइन स्लिप व्हायला लागेल. इथं माहिती आहे आपला सेंटर पासून अवे घेऊन जाणारा एक फोर्स सर्क्युलर मोशन मध्ये लागत असतो आणि त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. त्या फोर्सचं नाव काय आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. तर सेंट्रीफ्युगल फोर्समुळे हा जो कॉइन आहे हा स्लिप होणार आहे बाहेर आउटवर्ड डायरेक्शनला. ओके, इनिशियली तो 2 सेंटीमीटर वरती ठेवलेला आहे. आता क्वेश्चन मध्ये काय विचारले ते पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. क्वेश्चन नंबर 13 मध्ये की जेव्हा ग्रामोफोन डिस्क वरती कॉइन त्या डिस्कच्या सेंटर पासून 2 सेंटीमीटर वरती होता तेव्हा किती फ्रिक्वेन्सीला तो स्लिप व्हायला स्टार्ट होईल? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. आणि तो कॉइन तिथून जर तुम्ही इथं ठेवला म्हणजेच 8 सेंटीमीटर वरती ठेवला तर तेव्हा तो किती फ्रिक्वेन्सीला स्लिप व्हायला लागेल आणि या N1 आणि N2 मधलं आपापसातलं रिलेशन काय असणार आहे? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. एक ग्रामोफोन डिस्क आहे, त्या ग्रामोफोन डिस्क वरती कॉइन ठेवला, ग्रामोफोन डिस्क रोटेशन मध्ये सेट केली म्हणजे कॉइन वरती सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होईल. त्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे तो कॉइन आउटवर्ड डायरेक्शनला स्लिप व्हायला लागेल. सुरुवातीला तो 2 सेंटीमीटर डिस्टन्स वरती होता डिस्कच्या सेंटर पासून, तेव्हा जो तो स्लिप होत असताना कितीच्या स्पीडनं ती डिस्क रोटेट व्हायला पाहिजे मिनिमम ते तुम्हाला इथं दिलंय. आणि तो जर तुम्ही इथून इथं ठेवला रिम वरती तर पर्टिक्युलरली तेव्हा डिस्कचे रोटेशन पर युनिट टाइम काय असले पाहिजे, फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे जेव्हा तो स्लिप होईल. सो स्लिप होण्याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची 2 वेगवेगळ्या डिस्टन्सला सेपरेटली, कॉइन 2 सेंटीमीटर वरती असताना आणि कॉइन 8 सेंटीमीटर वरती असताना. ओके, सो आय होप की तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं त्याच्याबद्दलची आयडिया आलेली असेल. आता डायरेक्टली आपण ऍज युज्युअल फॉर्मॅट मध्ये गिवन डाटा लिहून घेऊयात क्वेश्चन मधला. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय. ठीक आहे, कॉइन आणि ग्रामोफोन डिस्क मधला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन ज्याला आपण म्यू न डिनोट करतो, इट इज गिवन ऍज 0.5. जे डिस्टन्स आहे ज्याला आपण डिस्कची रेडियस म्हटलंय ती आहे 8 सेंटीमीटर, ज्याला आपण 0.08 मीटर असं लिहू शकतो. कॉइनचं इनिशियल डिस्टन्स जे आहे सेंटर पासून ते आहे 2 सेंटीमीटर, ज्याला आपण 0.02 मीटर लिहू शकतो. याच्यात करेक्शन काय सांगितलं, गिवन मध्ये ते पाय दिले, आपण त्याला करेक्ट करून 2 घ्यायचे. ओके, सो दिस इज द गिवन डाटा. आणि तुम्हाला N1 कॅल्क्युलेट करायचंय म्हणजे या डिस्टन्सला असताना, ठीक आहे, या डिस्टन्सला कॉइन असताना मिनिमम डिस्क किती फ्रिक्वेन्सीनं रोटेट झाली पाहिजे. कॉइन 2 सेंटीमीटर वरती असताना डिस्क मिनिमम कितीच्या फ्रिक्वेन्सीनं रोटेट झाली पाहिजे जेणेकरून कॉइन स्लिप होईल, किंवा
दुसऱ्या कंडिशन मध्ये असं दिलंय N2 पण कॅल्क्युलेट करायचंय आणि या दोघांचा रेशिओ सुद्धा कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये कॉइन कुठे ठेवलाय 8 सेंटीमीटर वरती ठेवलाय. आता व्यवस्थित लक्षात घ्या, जस्ट स्लिपिंगच्या कंडिशन मध्ये फॉर्म्युला काय यूज करायचा. दिस इज अ गिव्हन डाटा. फॉर्म्युला आपला सिंपल आहे की इथं जो पर्टिक्युलरली सेंट्रीफ्युगल फोर्स आहे जस्ट स्लिपिंगच्या कंडिशन मध्ये फ्रिक्शनल फोर्स त्याला बॅलन्स करत असतो. ओके, सो इथं मी लिहिणार फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल्स टू सेंट्रीफ्युगल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल्स टू सेंट्रीफ्युगल फोर्स. इट इज द कंडिशन ऑफ जस्ट स्लिपिंग. जस्ट स्लिपिंग म्हणजे स्लिप व्हायला तो स्टार्ट होत आहे त्या कंडिशन मध्ये. मग फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये म्यू इंटू एन असतो. काय असतो? म्यू इंटू एन. आणि सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला एम आर ओमेगा स्क्वेअर असतो. ओके, आता लक्षात घ्या एन म्हणजे काय असतं. अशा प्रकारे कॉइन ठेवलेला आहे डिस्कच्या सरफेस वरती. तर कॉइनची नॉर्मल रिॲक्शन कॉइन वरती डिस्क मार्फत ऍक्ट होणारी नॉर्मल रिॲक्शन अशी अपवर्ड असेल आणि त्या रिॲक्शनला बॅलन्स करत असतो कॉइनचं वेट ज्याची व्हॅल्यू एम जी असते. म्हणजे एन इक्वल्स टू एम जी असतं. ओके, कॉइन डिस्कच्या सरफेस वरती ठेवलाय. डिस्क मार्फत कॉइन वरती जी नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट झाली इट इज इन अपवर्ड डायरेक्शन. कॉइनचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये दोघांना इक्वेट करायचं. ठीक आहे, सो म्यू यांच्या जागी तुम्ही पुट करणार एम जी हे एम आर ओमेगा स्क्वेअर ऍज इट इज. एम आणि एम कॅन्सल झाला म्हणजे कॉइनचं मास देण्याची तसही आवश्यकता नव्हती. ओके, म्यू इंटू गिवन मध्ये त्यांनी एक कंडिशन दिली आहे जी ची व्हॅल्यू आपल्याला पाय स्क्वेअर घ्यायची सांगितली आहे. मग मी जी ची व्हॅल्यू पाय स्क्वेअर पुट केली. स्मॉल आर ला व्हॅल्यू किती आहे 0.02 मीटर. मीटर मध्ये डायरेक्टली पुट केली 0.02 मीटर. ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 पाय N1 चा स्क्वेअर. आर डिस्टन्स साठी आपण फ्रिक्वेन्सी एन घेतली, कॅपिटल आर साठी आपण N2 घेतली. ओके, हे N1 पुट केलं. ओके, सो म्यू इंटू पाय स्क्वेअर इक्वल्स टू 0.02 इंटू 4 इंटू पाय स्क्वेअर इंटू N1 स्क्वेअर. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल. तर सिम्पली कॅल्क्युलेशन होऊन जातं. पाय स्क्वेअर कॅन्सल होतो. हे इकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड होईल. म्यू ची व्हॅल्यू पुट करायची बाकी आहे. सो 0.5 इक्वल्स टू 0.02 इंटू 4 इंटू N1 चा स्क्वेअर. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट N1. सो N1 चा स्क्वेअर काय येईल हे दोघं इकडे डिवाइड होतील. 0.5 डिवायडेड बाय 0.02 इंटू 4. ओके, सो याला सॉल्व्ह करतोय मी. हे कुठेतरी रफ मध्ये नोट डाऊन करून घ्या की यांच्या जागी आपण एमजी कसं पुट करणार आहोत. ओके, बोर्ड मध्ये तर तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप करावंच लागेल, त्याला काही पर्याय नसतो. ओके, आता थोडं पहा. N1 चा स्क्वेअर इक्वल्स टू हे 0.5 डिवायडेड बाय 0.02 मल्टिप्लाइड बाय 4 अशा प्रकारचं आलंय. त्याला थोडं सॉल्व्ह करून घ्या. हे 0.5 मी ऍज इट इज ठेवलं. 4 न 0.02 ला मल्टिप्लाय केलं तर ते 0.08 येईल. सो N1 चा स्क्वेअर इक्वल्स टू काय लक्षात घ्यायचं. पॉइंट जर मी राईटला शिफ्ट केला 2 डिजिटनं तर न्यूमरेटर मध्ये 50 येईल आणि डिनॉमिनेटर मध्ये 8 येईल. म्हणजे N1 स्क्वेअर इक्वल्स टू 25 डिवायडेड बाय 4. याला रिडक्शन केलं 2 न डिवाइड केलं ते 25 आलं, हे 4 आलं. म्हणजे N1 इक्वल्स टू याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल, तो येईल 5/2. म्हणजे N1 ची व्हॅल्यू येईल 2.5 रिव्हॉल्युशन पर सेकंड. 2.5 रिव्हॉल्युशन पर सेकंड. आता याचा नेमका मिनिंग काय होतो व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्ही कॉइन त्या डिस्कवरती डिस्कच्या सेंटर पासून 2 सेंटीमीटर डिस्टन्स वरती ठेवला असेल, डिस्कच्या सेंटर पासून 2 सेंटीमीटर डिस्टन्स वरती ठेवला असेल तर तो कॉइन स्लिप होण्यासाठी डिस्क मिनिमम एवढ्या फ्रिक्वेन्सीनं रोटेट होणं गरजेचं आहे. ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं, ते आपण केलंय. एकच फॉर्म्युला यूज केलाय. फ्रिक्शनल फोर्सला जस्ट स्लिपिंगच्या कंडिशनमुळे सेंट्रीफ्युगल फोर्स सोबत इक्वेट केलंय. पहा, कॉइन आणि डिस्क मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.5 आहे. डिस्कची रेडियस 0.08 मीटर आहे. आणि इनिशियली पहिली कंडिशन अशी होती कॉइन डिस्कच्या सेंटर पासून 2 सेंटीमीटर वरती होता, तेव्हा तो कितीच्या रिव्हॉल्युशन रोटेट झाल्यानंतर स्लिप होईल ते कॅल्क्युलेट केलं. आता सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला तेच सगळं यूज करायचंय, फक्त डिस्टन्स बदललंय. कॉइन आता
डिस्क पासून त्याच्या एक्झॅक्टली आउटर सर्कम्फरन्स वरती म्हणजेच 8 सेंटीमीटर वरती ठेवलेला आहे, एक्झॅक्टली म्हणजेच 0.08 मीटर वरती. तेव्हा फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे स्लीपिंग साठी ते कॅल्क्युलेट करायचे. सो पहिल्यांदा याला नोट डाऊन करून घ्या. प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला भेटलेल्या आहेत. या आपण इथं फॉर्म्युले यूज केले, नेमकं काय कॅल्क्युलेट करायचं याच्याबद्दलचं डिस्कशन मी त्यामुळेच ऑलरेडी केलेलं आहे. प्रॉब्लेम थोडा लेंदी आहे. इथं कॅल्क्युलेशनचा पार्ट जरी असेल, फॉर्म्युला कॅल्क्युलेशन थोडे लेंदी आहे. कॅल्क्युलेशन म्हणण्यापेक्षा प्रॉब्लेम थोडा लेंदी आहे, मात्र कारण हे दोन्ही कॅल्क्युलेट करायचे असल्यामुळे लेंदी आहे, मात्र डिफिकल्ट नाहीये. ओके, तर याला पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या. सो N1 ची व्हॅल्यू आली आहे 2.5 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. N1 ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2.5 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. आता N2 कॅल्क्युलेट करण्यासाठी परत तोच फॉर्म्युला, कोणता, म्यू mg इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर. फॉर्म्युल्यात बदल नाही, m कॅन्सल. म्यू ची व्हॅल्यू 0.5, जी ची व्हॅल्यू पाय स्क्वेअर, आर मात्र आता कॅपिटल आर पुट करायचा आहे. ज्याची व्हॅल्यू 0.08 आहे. ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे 2 पाय n चा स्क्वेअर, इथं येईल 4 पाय स्क्वेअर. n मात्र इथं N2 घ्यावा लागेल, हा कॅल्क्युलेट करायचा आहे. हा पाय स्क्वेअर कॅन्सल झाला. सो 0.5 इक्वल्स टू 0.08 इंटू 4 इंटू N2 स्क्वेअर. सो हे इकडं डिवाइड होईल म्हणजे N2 चा स्क्वेअर आला 0.5 डिवायडेड बाय 0.08 इंटू 4. सो इट इज 0.5 डिवायडेड बाय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 8 जा 32, 4 8 जा 32 म्हणजे येईल 0.32. किती येईल 0.32. आता जर परत 2 पॉईंट शिफ्ट केला तर येईल N2 स्क्वेअर इक्वल्स टू 2 पॉईंट शिफ्ट केला तर 50 डिवायडेड बाय 32. याला सॉल्व्ह केलं ते येईल 25 डिवायडेड बाय 16 आणि मग N2 ची व्हॅल्यू याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 5 डिवायडेड बाय 25 चं स्क्वेअर रूट 5 आणि 16 चं स्क्वेअर रूट 4. 5 बाय 4 याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर याचा आन्सर येईल 0. ओके सॉरी पॉईंट येईल 1 पॉईंट. 4 1 जा 4. ठीक आहे. सो याला सॉल्व्ह केल्यानंतर 1.25 काहीतरी येईल. किती येतं कॅल्क्युलेशन करा. 4 1 जा 4 पॉईंट आला, किती शिल्लक राहिले होते, 1 न भाग दिल्यानंतर पर्टिक्युलरली 1 10 झालं ते. 4 2 जा 8 आणि 4 5 जा. ओके ठीक आहे बरोबर 1.25 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड हे आन्सर आलं त्याचं. ओके सो ही आली N2 ची व्हॅल्यू. तुम्हाला N2 तसं विचारलं नव्हतं, मात्र N1 आणि N2 चा रेशो विचारला होता. N1 आणि N2 चा रेशो, कारण त्यांचं म्हणणं होतं कॉइनचं डिस्टन्स चेंज झाल्यामुळे फ्रिक्वेन्सीच्या आन्सर मध्ये काय चेंज होणार आहे असं विचारलं म्हणजे N1 आणि N2 चा रेशो विचारलेला असतो. ओके सो तो काय होता पहा. आता कॅल्क्युलेशन साठी आपण सिम्पली हे या व्हॅल्यू घेऊया. ते जे 2.5 आलं ते बरं ठीक आहे. 2.5 जरी तुम्ही ऍज इट इज ठेवलं आणि हे 1.25 जरी ऍज इट इज ठेवलं तर हे डबल आहे याच्या, म्हणजे N1 आणि N2 चा रेशो किती आलेला आहे 2 आलेला आहे. सो दिस इज द आन्सर. लेट मी चेक द आन्सर. आन्सर्स पण लिहिलेत मी बुक मधून इथं. सो आन्सर चेक करूया आपण. ठीक आहे. N2 बाय N1 हा 1/2 आहे म्हणजे N1 बाय N2 हा 2 असणार आहे, हे त्याचा आन्सर झालं. म्हणजे तोच कॉइन त्याच डिस्क वरती जर 2 सेंटीमीटर ऐवजी डिस्कच्या सेंटर पासून 8 सेंटीमीटर वरती जर प्लेस केला तर तो स्लिप होण्यासाठी तुम्हाला जी फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड असणार आहे ती 1.25 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद असणार आहे. आणि या दोन फ्रिक्वेन्सीचा या डिस्टन्सला असताना आणि या डिस्टन्सला असतानाच्या फ्रिक्वेन्सीचा रेशो जो आलेला आहे तो 2 आलेला आहे. सो आय होप यू अंडरस्टूड दिस. व्यवस्थित त्याला नोट डाऊन करायचे. एकदा लक्षात आलं नाही तर व्हिडिओ तुम्ही त्या प्रॉब्लेम साठी का होईना तेवढा पार्ट तुम्ही रिपीट पाहू शकता आणि कोणाला काही डाऊट शिल्लक असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. हे न्यूमेरिकल्स व्यवस्थित तुम्ही ज्या बुक मध्ये नोट्स लिहितात तिथं लिहून व्यवस्थित नोट्स पोस्ट करायच्या आहेत. ओके सो आय होप यू अंडरस्टूड दिस. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपला 14 नंबरचा घेऊया. 12 नंबर मध्ये कॅल्क्युलेशन जास्त आहे, तो आजच्या लेक्चर मध्ये शक्यतो होणार नाही, त्यामुळे आपण 14 नंबरचा घेऊया. सो क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय दिलंय, एक रेसिंग ट्रॅक दिलाय. इट इज डिझाईन फॉर द कर्वेचर ऑफ 72 मीटर, म्हणजे सर्क्युलर मोशनचा प्रॉब्लेम आहे. असा रेसिंग ट्रॅक आहे, कर्व रेसिंग ट्रॅक आहे ज्याची रेडियस 72 मीटर आहे.
कर्वेचर असलेला अशा प्रकारचा रेसिंग ट्रॅक आहे, त्याची रेडियस आहे 72 मीटर. ओके, फर्स्ट गिवन. आणि तिथं तुम्हाला जी मॅक्झिमम रिकमेंडेड स्पीड दिली आहे ती 216 kmph किलोमीटर पर आवर दिलेली आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला जे कॅल्क्युलेट करायचे, बँकिंग ऑफ रोडचा क्वेश्चन आहे. तुम्हाला दिलंय की या रोडची आउटर एज इनरच्या तुलनेत थोडी रेज केली आहे, म्हणजे ऑब्व्हियसली बँकिंग ऑफ रोडचा क्वेश्चन आहे. तुम्हाला टिल्टिंग ऑफ दी रोड विचारलंय, म्हणजे किती न यालावरती घ्यावा लागेल हा अँगल विचारलाय, म्हणजे ऑब्व्हियसली थिटा आणि हाईट काढायची आहे. काय काढायचंय? थिटा आणि हाईट कॅल्क्युलेट करायची. एकदम सिंपल आहे बा. अशा कर्व रोडवरती, रेसिंग ट्रॅकवरती, ज्याची रेडियस 72 मीटर आहे, लिमिट स्पीडचं 216 kmph आहे. कर्व रोड आहे, लिमिट किती आहे? 216 किलोमीटर पर आवर. आणि विचारलंय आउटर एज इनरच्या कंपॅरिझन मध्ये किती हाईट पर्यंत रेज करावी लागेल, म्हणजे एच विचारलंय. आणि त्याचा अँगल पण विचारला, म्हणजे अँगल ऑफ बँकिंग विचारलाय. व्हेरी इझी क्वेश्चन डिपेंडिंग ऑन द बँकिंग ऑफ रोड. जो पॉइंट आपण स्टडी केला होता त्याच्यावरती डिपेंड असणारा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. सो मॅक्झिमम स्पीड आणि अँगल ऑफ बँकिंग मध्ये रिलेशन काय? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन मेन्शन केले नसल्यामुळे प्रॉब्लेम आणखीन सिंपल झालेला आहे. सो वी नो दॅट Vmax is equals to mu rg. Vmax काय असतं? म्यू नाही, rg tan ऑफ थिटा. आपल्याला बँकिंग ऑफ अँगल बँकिंगचा दिलेला आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन गिवन नाहीये. तेव्हा आपण मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला Vmax इक्वल्स टू rg tan थिटा हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. ओके, हा स्टडी केलेला आपण. ओके, याला पर्टिक्युलरली रूट मध्ये येतं. ठीक आहे, सॉरी. सो Vmax इक्वल्स टू रूट ऑफ rg tan थिटा, कारण आपल्याकडे अशा प्रकारचा फॉर्म्युला होता ऍक्च्युअल मध्ये. एक मिनिट, लेट मी करेक्ट इट. पहिल्यांदा गिवन डाटा लिहूया आणि नंतर फॉर्म्युला लिहूया. सो गिवन डाटा काय आहे? रेडियस ऑफ ट्रॅक इज गिवन ऍज अ 72 मीटर. रेडियस किती दिली आहे? 72 मीटर दिली आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला दिलेला आहे, मॅक्झिमम स्पीड जी असली पाहिजे ती Vmax तुम्हाला मेंटेन करायची आहे 216 किलोमीटर पर आवर. आपल्याला माहितीये kmph चं मीटर पर सेकंड मध्ये कसं करतात? 216 इंटू 5/18. सो हे किती येईल? 18 1 जा 18, 1 जा 2 जा. ठीक आहे. सो 60 मीटर पर सेकंड. किती येईल? 60 मीटर पर सेकंड. पहा एकदा करेक्ट आहे का चेक करून पाहायचं. 18 1 जा 18, 1 चं इथं डिव्हिजन केल्यानंतर इथं 3 बाकी राहिले, 36. 18 2 जा 36. सो 60 मीटर पर सेकंड ही मीटर पर सेकंड मध्ये स्पीड आली. आपल्याला माहिती आहे किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्जन करताना आपण 5/18 न मल्टिप्लाय करतो. वी हॅव टू कॅल्क्युलेट द अँगल थिटा आणि त्याचबरोबर तुम्हाला एच म्हणजे त्या आउटर एजची हाईट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. सो यासाठी आपल्याला मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. आणि तो फॉर्म्युला काय होता पहा, व्यवस्थित लक्षात घ्या. सो फॉर्म्युला काय आहे? rg tan थिटा तो फॉर्म्युला आहे. Vmax गिवन आहे 216 kmph, ज्याची व्हॅल्यू मीटर पर सेकंड मध्ये 60 मीटर पर सेकंड आलेली आहे. किती? 60 मीटर पर सेकंड. थिटा आणि एच कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन परत एकदा करायचंय. अशा प्रकारचा कर्व रोड आहे, याची रेडियस दिलेली आहे r. इथून हा मूव्ह होताना मॅक्स स्पीड किती आहे ते पण गिवन आहे. रोडची बँकिंग केलेली आहे, त्या कंडिशन मधला थिटा आणि एच तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. एकदम इझी आहे. आता डायरेक्टली फॉर्म्युला लिहायचा आहे थिटाच्या टर्म्स मध्ये. व्ही चा फॉर्म्युला लिहायचा आहे. सो थिटा काय असतो? सॉरी, Vmax चा फॉर्म्युला काय असतो? Vmax इक्वल्स टू रूट ऑफ rg tan ऑफ थिटा. Vmax इक्वल्स टू rg tan ऑफ थिटा. सो व्हॅल्यूज पुट करायच्यामध्ये दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन आपल्याकडे काय मिळतं? Vmax चा स्क्वेअर इक्वल्स टू rg tan थिटा, म्हणजे tan थिटा इक्वल्स टू Vmax चा स्क्वेअर डिवायडेड बाय r इंटू g. सो tan ऑफ थिटा इक्वल्स टू Vmax चा स्क्वेअर. Vmax किती आहे? 60. त्याचा स्क्वेअर म्हणजे 60 इंटू 60 येईल. आणि r किती आहे पहा. रेडियसची व्हॅल्यू आहे 72 मीटर. जी ची व्हॅल्यू आपण 10 घेऊया. जी ची व्हॅल्यू 10 घेऊया. ओके. सो हा 0 0 कॅन्सल झाला. हा 0 कॅन्सल झाला. ओके. आता याला डिवाइड जर केलं तुम्ही, कितीने? 12 ने डिवाइड करू शकता. 12 5 जा 60 आणि 12 6 जा 72. सो हे किती येईल पहा. 6 5 जा 30 आणि हे 6 1 जा 6. ओके. सो देर इज अ सर्टन मिस्टेक आय सपोज. ओके, लेट मी चेक.
काहीतरी मिस्टेक झालेली आहे. ओके, करेक्ट आहे, काही मिस्टेक नाहीये, फक्त आपल्याला लॉग टेबल यूज करावं लागेल. सो टॅन थिटा इक्वल्स टू 6 5 जा 30. सो टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली? टॅन थिटा इज 5 आणि त्याचं जर तुम्ही लॉग टेबल मध्ये घेतलं तर तुम्हाला थिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी टॅन इनवर्स ऑफ 5 घ्यावा लागेल आणि ज्याची व्हॅल्यू येते इफ यू सी इन द लॉग टेबल इट इज 78.69. मी ऑलरेडी त्यामुळेच लिहून घेतली, माझ्याकडे लॉग टेबल नाहीये सध्या. सो पहा काय केलं, एक रेसिंग ट्रॅक आहे ज्याची रेडियस 72 मीटर आहे. त्याची ज्या ट्रॅकवरती मॅक्झिमम अलोकेटेड जी स्पीड आहे ती 216 किलोमीटर पर आवर आहे. तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग आणि हाईट काढायची. सो सिम्पली आपल्याकडे व्ही मॅक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो RG टॅन थिटा. त्यावरून टॅन थिटा येईल व्ही मॅक्स स्क्वेअर अपॉन RG. व्ही मॅक्स ची व्हॅल्यू 60 आली, 60 इंटू 60 डिवाइडेड बाय 72 इंटू 10. सो 6 इंटू 5 30 आणि हा 6 डिवाइड मध्ये. सो टॅन थिटा आलं 5. सो थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ 5. त्याची व्हॅल्यू लॉग टेबल मधून तुम्हाला मिळून जाईल 78.69. याला नोट डाऊन करा व्यवस्थित, हाईटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ओके, सो फायनली अशा प्रकारचे क्वेश्चन आपण ऑलरेडी 11th स्टँडर्ड मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स चॅप्टर 12 चा येण्याच्या अगोदरच बँकिंग ऑफ रोड शिकवलेलं होतं, तेव्हा सुद्धा घेतलं होतं. ओके, आता अशा प्रकारची सिच्युएशन आहे. ओके, सो हा थिटा आहे आणि ही हाईट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. त्यामध्ये गिवन डाटा आणखी असणार आहे ऑब्व्हियसली, ती म्हणतो म्हणजे रोडची विड्थ किती दिलेली आहे. ओके, सो रोडची विड्थ इज गिवन ऍज विड्थ ऑफ द रोड इज गिवन ऍज, ती गिवन पाहिजेच, त्याच्याशिवाय क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकत नाही. फास्टर 216 हाईट ऑफ द आउटर एज 10 मीटर वाईड. ओके, ही गिवन असलीच पाहिजे, कारण अँगल माहिती हे काढायचं असेल तर हे माहितच पाहिजे. ओके, सो रोडची विड्थ तुम्हाला जी दिलेली आहे, डायरेक्टली रोडची विड्थ दिली म्हणजे हा पार्ट दिलाय. ओके, इट इज गिवन ऍज अ 10 मीटर. किती दिलाय? 10 मीटर. आणि हाईट कॅल्क्युलेट करायची. थिटा आत्ताच आपला किती आला होता? 78.69. तर पहा, तुम्हाला अपोजिट साइड कॅल्क्युलेट करायची आहे आणि हायपोटेनस दिलेला आहे. यू कॅन यूज डायरेक्टली फॉर्म्युला ऑफ द साइन थिटा. सो हिअर साइन थिटा इक्वल्स टू h/10. ही व्हॅल्यू 10 आहे. ओके, सो h इक्वल्स टू काय? 10 इंटू साइन ऑफ थिटा. सो h इक्वल्स टू 10 इंटू साइन थिटा म्हणजे साइन ऑफ 78.69. सो h इक्वल्स टू 10 इंटू साइन 78.69 ची व्हॅल्यू असते 0.9805. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर व्हॅल्यू येईल 10 न मल्टिप्लाय करा 9.805 मीटर. एवढं वरती म्हणजे ही हॉरिझॉन्टल लेवल झाली, तिथून आउटर एजला एवढ्या हाईटनं म्हणजेच 9.805 न तुम्हाला वरती रेज करावं लागेल. सो दिस इज द फायनल आन्सर. थिटा किती आला आपला? 78.69 आणि h ची व्हॅल्यू किती आली? 9.805. ओके, सो याच दोन क्वेश्चन वरती आजचं लेक्चर कन्क्लूड करूयात. लेक्चर खूप लेंदी होत आहे. असो, हे दोन क्वेश्चन आणि त्याच्या अगोदर सांगितलेले जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगितले होते मी कायनेमॅटिक इक्वेशनच्या बाबतीमध्ये, ते खूप इम्पॉर्टंट आहेत. यांच्या फॉर्म मध्ये, ओमेगाच्या फॉर्म मध्ये आणि लिनियरच्या फॉर्म मध्ये. ओके, सो उद्याच्या लेक्चरमध्ये असं कोणताही पर्टिक्युलर कन्सेप्ट डिस्कस करायची गरज नाही, त्यामुळे प्रॉब्लेमची संख्या वाढू शकते. ओके, सो आज केलेले बेसिक्स आणि जे कायनेमॅटिक इक्वेशन बद्दल आपण केले आणि हे दोन क्वेश्चन हे करायचे आणि याच्यासारखे सिमिलर क्वेश्चन कुठून भेटत असतील तर ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करत आहोत. हॅव अ नाईस डे. थँक्यू अँड स्टडी वेल.